सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीत चालले सध्या. बोला काय उत्तर आहे? रावसाहेब, आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस ही या न त्या कारणाने बाहेर येत असते. काल मंत्रिमंडळाची बैठक होती. पालकमंत्री पदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे, काल बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत गोगावले दिल्लीच्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत. या कटकटी होतच राहणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्या सूचना. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की मिस्टर एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून पालकमंत्रीपदाबाबत रड्डाणं गात होते. तो गृहमंत्री म्हणाले की देशाच्या गृहमंत्री पालकमंत्री ठरवत नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पालकमंत्रीपदासाठी देशाचा गृहमंत्री आदेश काढत नाही. तर तुम्ही हा विषय महाराष्ट्रातच संपवा. आणि CM साहेबांना आमचं सांगितलेलं आहे, दुर्लक्ष करा, फार गांभीर्याने घेऊ नका, बघू पुढे काय करायचं. यातला एकही शब्द खोटा नाही. धनंजय मुंडे 5 महिने झाले, ठीक आहे. हा प्रशासकीय एक विषय असा आहे की भले तो विषय कबुतरांचा जरी असला, आज हायकोर्ट त्यावर काही सुनावणी आहे, वातावरण तापलेलं आहे. जैन समाज आक्रमक आहे, अगदी हिंसेची भाषा केली जाते. करू द्या. तशात आज मराठी एकीकरण समिती मला माहीत नाही. बघा, आज तुम्ही सामनाचा अग्रलेख वाचला असेल, त्या विषयावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली. माणसं जगवायची की कबूतर कुत्री मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे. या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात. रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात. तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे. बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे. चला, मराठा मोर्चामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कट रस्त्याचा आरोप जरांगे पाटील करतात. मात्र आंदोलनात ते ठाम आहेत मुंबईत येण्यासाठी. ठीक आहे ना, हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो. मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही. उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून. याच्यामुळे जरांगे पाटील यांना जर संताप आला असेल तर तो योग्य आहे.